आपण सुरुवात करतोय या डिमांड आणि रिकव्हरी या विषयाला. आता ह्याच्यामध्ये कसं आहे, डिमांडसाठी म्हणजे डिमांड कसलं केलं जाईल, तर डिमांड केलं जाईल जर का एखादा टॅक्स आहे त्या टॅक्सचं, दुसरं इंटरेस्टचं आणि तिसरं पेनल्टी. इन शॉर्ट टिप मागितली जाईल. आता केव्हा मागितली जाईल ते तुम्हाला सेक्शन 173 मध्ये, दुसरं 74 मध्ये आणि तिसरं सेक्शन 76 मध्ये. 76 मध्ये काय केलं, टॅक्स कलेक्टेड बट नॉट पेड टू गव्हर्नमेंट असेल तर 76 आहे. आणि 76 74 केव्हा येतात की डिटर्मिनेशन ऑफ टॅक्स नॉट पेड और शॉर्ट पेड और इरेनियसली रिफंडेड. और आता हा विषय कशाबद्दल आहे, आउटपुट टॅक्स नॉट पेड आहे किंवा शॉर्ट पेड आहे. आता हे स्क्रुटिनीमधनं कळेल, हे इन्स्पेक्शन केल्यामुळे कळेल, अकाउंट रेकॉर्ड चेक करताना त्यावेळेस कळेल, ऑडिटमध्ये कळेल. कुठल्याही केसमध्ये असं लक्षात आलं की डिटर्मिनेशन ऑफ टॅक्स नॉट पेड, शॉर्ट पेड, दुसरं रिफंडेड. आता ज्या रिफंड घेतला तो रिफंड बरोबर घेतला का हे स्क्रुटिनीमध्ये कळू शकतं, हेही इन्स्पेक्शनमध्ये कळू शकतं, हेही ऑडिटमध्ये कळू शकतं. इनपुट टॅक्स क्रेडिट रॉंगली अवेल्ड आहे, हे कसं काय स्क्रुटिनीमधनं कळू शकतं, इन्स्पेक्शनमधनं कळू शकतं आणि ऑडिटमधनं कळू शकतं. रॉंगली अवेल्ड युटिलाइज फॉर एनी रिझन, कुठलंही कारण असो. म्हणजे हे 5 कारणं झाली, डिटर्मिनेशन ऑफ टॅक्स, नॉट पेड, शॉर्ट पेड, ITC आहे तर हा रॉंगली अवेल्ड केला किंवा ITC रॉंगली अवेल्ड केला, युटिलाइज केला, आणि इरेनियसली रिफंड केला. डिटर्मिनेशन ऑफ टॅक्स इरेनियसली रिफंडेड, ITC रिफंड असो या आउटपुट टॅक्सचा रिफंड असो, तो चुकीच्या प्रकारे घेतलेला आहे, तो तरतुदीनुसार योग्य नसताना घेतलेला आहे, चुकीच्या प्रकारे घेतलेला आहे. हे जे 5 गोष्टी आहेत, ह्या उद्देश काय याचा, एक अदर दॅन फ्रॉड और एनी विलफुल मिसस्टेटमेंट और सप्रेशन ऑफ फॅक्ट असू शकतं, किंवा हे जाणीवपूर्वक केलं आहे. रिझन ऑफ फ्रॉड और एनी विलफुल मिसस्टेटमेंट और सप्रेशन ऑफ फॅक्ट. पहिल्यांदा काय होईल, डिटर्मिनेशन ऑफ टॅक्स होईल, म्हणजे त्यातनं डिमांड क्रिएट होईल. आता डिमांड क्रिएट झालं का या 3 सेक्शनप्रमाणे, आणि त्याचे रूल आहेत. रूल याच्यामध्ये एकच रूल लागेल, हा 142, नोटीस ऑर्डर और डिमांड ऑफ एनी अमाऊंट पेएबल अंडर, म्हणजे टीप मागायची आहे तर ती जी प्रोसिजर आहे ती रूल 142 मध्ये आहे. टॅक्स इंटरेस्ट पेनल्टी रूल 142 प्रमाणे प्रोसिजर होईल. तर हे डिमांड शोकॉज नोटीस जाईल, इंटिमेशन जाईल, शोकॉज नोटीस जाईल, मग त्याला रिप्लाय होईल. त्यानंतर मग टॅक्स पेअर मान्य करेल, त्याला मान्य करायला लागेल किंवा हे मला पेमेंट देणं आहे. जर त्याला मान्य नसेल तर तो अपीलमध्ये जाईल. पण एकदा डिमांड फिक्स झालं त्याचं का त्यांनी जर 3 महिन्यामध्ये पेमेंट नाही केलं तर मग रिकव्हरी प्रोसिडिंग स्टार्ट होईल. आणि रिकव्हरी प्रोसिडिंग जी आहे ही तुम्ही सेक्शन 78 पासून पुढे बघाल तर याच्यामध्ये रिकव्हरी प्रोसिडिंग जी आहे ती 78-79 मध्ये आहे. इन्स्टॉलमेंट फॅसिलिटी ही सेक्शन 80 मध्ये आहे. ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी टू बी वॉइड इन सर्टन केसेस, म्हणजे एखाद्या व्यक्तीवरती जर रिकव्हरी प्रोसिडिंग आहे, या नावावरती घर आहे, जमीन आहे, तर त्याच्यावरती डिपार्टमेंट कब्जा घेईल म्हणून ती कोणाच्या नावावर ट्रान्सफर करेल, तर ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टीबद्दल हा सेक्शन आहे. ज्यावेळी GSTची लायबिलिटी असेल तेव्हा टॅक्स टू बी फर्स्ट चार्ज ऑन प्रॉपर्टी, पहिला जो हक्क आहे तो GSTच्या टॅक्सचा. प्रोव्हिजन अटॅचमेंट करता येईल, प्रोटेक्ट रेव्हेन्यू इन सर्टन केसेस, आणि कंटिन्युएशन अँड व्हॅलिडेशन ऑफ सर्टन रिकव्हरी प्रोसिडिंग्स. हे सेक्शन जे आहेत हे सगळे रिकव्हरी संदर्भातले आहेत 78 ते 84. 77 जो आहे 77 टॅक्स रॉंगफुली कलेक्टेड अँड पेड टू स्टेट गव्हर्नमेंट. टॅक्स कलेक्ट केला IGST आणि भरला CGST.
टॅक्स कलेक्ट केला CGST आणि भरला IGST, तर त्यावेळेस जो चुकीचा भरलाय तो रिफंड घ्या आणि योग्य भरा, एवढंच त्यात दिलं. मला IGST भरायचा होता, टॅक्स जमा केला पण CGST जमा करायला पाहिजे होता IGST, मग IGST जमा केला आणि CGST आहे तो रिफंड मिळेल. हा सेक्शन रिफंडमध्ये पण येतो की 77 प्रमाणे जर का टॅक्स पे केलाय, योग्य टॅक्स पे केलाय, तर जो अयोग्य पे केला होता तो रिफंड घ्या. तर फार काही गुंतागुंत कॉम्प्लिकेशन नाही आहे. सेक्शन 75 मध्ये एक मी राहिला तो सांगतो की जनरल प्रोव्हिजन्स रिलेटिंग टू डिटर्मिनेशन ऑफ टॅक्स, कशा प्रकारे टॅक्सचं निश्चितीकरण होईल त्याविषयी काही तरतुदी त्यामध्ये आहे. महत्त्वाचे 73, 74, 73 कळला, 74 पण कळेल, काही त्यात फार काय वेगळं नाही आहे. 73, 74, 75 बस हेच फरक आहेत. आणि रिकव्हरी प्रोसिडिंग 79 मध्ये हा जास्त वेळ घेणारा एक सेक्शन असेल. आता ज्यावेळेस रिकव्हरी प्रोसिडिंग चालू होईल तेव्हा रिकव्हरी प्रोसिडिंगमध्ये हे वेगवेगळे रूल लागतील, हे वेगवेगळे रूल लागतील. 142A हा एक्झिस्टिंग लॉ करता अगोदरच्या वॅट मधल्यासाठी, बाकी सगळे बघाल तुम्ही तर मग त्यातनं जी प्रोसिजर येईल त्यातनं मग वेगवेगळे फॉर्म येतात. आता हे 8 पर्यंत जेवढे फॉर्म आहेत हे सेक्शन 73, 74 मध्ये जी प्रोसिजर आहे त्यामध्ये 1 ते 8 फॉर्म येतील. GST DRC 0, 1 to 8 आणि त्यानंतर पुढे 9 पासून पुढे जेवढे आहेत हे सगळे रिकव्हरी संदर्भातले आहेत. रिकव्हरी लिलाव केला जाईल, ऑप्शन, बोली लावणारे कोण आहेत, नोटिस टू सक्सेसफुल बिडर, सेल्फ सर्टिफिकेट, तिसऱ्या व्यक्तीकडनं वसुली केली जाईल तर नोटिस टू थर्ड पर्सन, सर्टिफिकेट ऑफ पेमेंट टू थर्ड पर्सन, कोर्टा थ्रू रिकव्हरी होईल, इमूवेबल प्रॉपर्टीवरती शेअरवरती कब्जा केला जाईल. मग त्या सगळ्या संदर्भातले फॉर्म आहेत. कळलं? आता हे सगळं नोटीसमध्ये पाठवायचं काम कोण करतं? हे काम करतं ॲड्ज्युडिकेटिंग ऑथॉरिटी. मीन्स एनी ऑथॉरिटी अपॉइंटेड और ऑथोराइज टू पास एनी ऑर्डर और डिसिजन अंडर दिस ॲक्ट बट डज नॉट इन्क्लूड सेंट्रल बोर्ड ऑफ इंडायरेक्ट टॅक्सेशन कस्टम. हे काय एक्झिक्युटिव्ह ऑथॉरिटी नाही आहे. द रिव्हिजन ऑथॉरिटी, ऑथॉरिटी फॉर ॲडव्हान्स रुलिंग, अपीलेट ऑथॉरिटी फॉर ॲडव्हान्स रुलिंग, द अपीलेट ऑथॉरिटी and the appellate authority and the authority referred to in section 171(2). हे एवढे जे आहेत हे एक्झिक्युटिव्ह ऑथॉरिटीमध्ये येत नाही. ओके, सेक्शन 73 काय समजून घ्यायचं आहे, कळलं ना? आता बस ते कशा प्रकारे मांडलं हेच बघायचे. आता शोकॉज नोटीस पाठवली जाते. उद्देश काय यामध्ये केव्हा पाठवली जाईल? एनी टॅक्स वेअर इट अपेअर्स टू द PO डॅट. POला ज्यावेळेस लक्षात येईल, वेअर इट अपेअर्स टू द PO डॅट एनी टॅक्स हॅज नॉट बीन पेड ऑर शॉर्ट पेड. ह्या एकामध्ये 2 पॉईंट आहेत, नॉट बीन पेड किंवा शॉर्ट. भरलाय पण अर्धवट भरलाय, शॉर्ट पेड भरलाच नाहीये. एनी टॉक्स हा एक विषय झाला आउटपुट टॅक्सचा. दुसरा विषय इरॅनियसली रिफंडेड. तिसरा वेअर इनपुट टॅक्स क्रेडिट हॅज बीन रॉंगली अवेल्ड और युटिलाइज. टॅक्सपेअर तिलाच काम करतो ना, आउटपुट टॅक्स जमा करायचा आहे, इनपुट टॅक्स क्रेडिट घ्यायचं आहे आणि रिफंड घ्यायचं आहे. वेअर इट अपेअर टू द PO डॅट ह्या 3 विषयामध्ये सप्रेश फॉर एनी रिझन अदर दॅन द रिझन ऑफ फ्रॉड, एनी विलफुल मिसस्टेटमेंट और सप्रेशन ऑफ फॅक्ट टू इवेड टॅक्स, PO सर नोटीस. आता टॅक्स इव्हॅजन झालंय, कर चुकवला गेलाय कुठल्या मार्गाने?
पीओला काय लक्षात आलं की आउटपुट टॅक्स भरलेला नाही आहे, शॉर्ट भरला आहे, ITC रॉंगली अवेल युटिलाइज केला आहे किंवा इरेनियसली रिफंडेड आहे. पीओ काय करेल, नोटीस पाठवेल, नोटीस बजावेल ऑन द पर्सन चार्जेबल विथ द टॅक्स विच हॅज नॉट बीन सो पेड और विच हॅज बीन सो शॉर्ट पेड. जो भरलेला नाही आहे, जो शॉर्ट पेड आहे किंवा जो खूप चुकीच्या वगैरे रिफंड केला गेला आहे किंवा ITC रॉंगली अवेल युटिलाइज केला आहे, त्याविषयी पीओ काय करेल, नोटीस बजावेल. त्यामध्ये काय पाहिलं, कारण दाखवा नोटीस रिक्वायरिंग हिम टू शो कॉज ॲज टू व्हाय ही शुड नॉट पे द अमाऊंट, ती अमाऊंट पे करण्याकरता. आणि दुसरं, इंटरेस्ट का चार्ज करू नये, पेनल्टी का लागू नये या कायद्याप्रमाणे किंवा या कायद्याच्या नियमाप्रमाणे. ही सगळी प्रोसिजर जी होईल ती रूल 142 प्रमाणे होईल. आता याच्यामध्ये रूलमध्ये काय केलं त्यांनी, रूल जेव्हा बनवला रूलमध्ये काय केलेलं की ॲक्च्युअल नोटीस पाठवण्यापूर्वी त्याला चोकट नोटीस पाठवण्यापूर्वी कळवलं जातं की तुमच्यावरती अशी कारवाई सुरू होणार आहे, होऊ शकते, म्हणजे करायची आहे, विचार देण्याची कारवाई तुमच्याविषयी. तर त्याची इंटिमेशन जे आहे हे रूल 1A मध्ये दिले. द प्रॉपर ऑफिसर शॅल सर्व अलॉंग विथ द नोटीस इश्यूड अंडर सेक्शन 73. ही नोटीस सेक्शन 1 वर दिलेली आहे. त्यामध्ये काय दिलं आहे, सेक्शन 1 जो आपल्याला आता वाचला आपण त्याप्रमाणे. आता हा जो 142 रूल बनवला आहे, हा रूल सेक्शन 52 असो, 74 असो, 76 असो, 122, 123, 124 सगळ्यांकरता थोड्याफार फरकाने, म्हणजे यात जे काही टेक्स्ट दिलं आहे त्यातलं काही टेक्स्ट गैर लागू होतं, काही लागू होतं. आता हे जे इंटिमेशन आहे हे काय सेक्शन 129 बाकी सेक्शनला लागू होईल जरुरी नाही, तेव्हा हे वाचलंच जाणार नाही, तेव्हा हे गैर लागू. त्याला 173 74 हे लागू होईल. की अगोदर काय करा, त्याला इंटिमेशन पाठवा. मग इंटिमेशन करता फॉर्म त्यांनी बघा, पहिले हा फॉर्म नव्हता, फॉर्म GST DRT 01A हा फॉर्म काढला की त्यात इंटिमेट करा. नोटीस पाठवायची आहे, ती नोटीस जाईल 73 मध्ये समरी देअर ऑफ इलेक्ट्रॉनिकली, आणि एक स्टेटमेंट आहे, स्टेटमेंट 73 मध्ये स्टेटमेंट आहे, 73 मध्ये स्टेटमेंट आहे. हे केव्हा येतं की ज्यावेळेस एखादी स्क्रुटिनी किंवा ऑडिट इन्स्पेक्शन होतं त्यावेळेस समजा तुम्ही 18-19चा करताय किंवा 19-20चा करताय, तर 19-20 मध्ये ज्या चुका त्याने केल्या, जर त्या व्यक्तीला माहिती आहे की हे आपण चुकीचं करतोय किंवा माहिती नाही आहे हे चुकीचं करतोय, तो नेक्स्ट इयर तेच करणार ना, 3-4 वर्षात तेच करत असेल आणि 3 वर्षाची नोटीस जर का पाठवायची असेल तर एक स्टेटमेंट जे आहे चोकोन नोटीस जाईल. त्याबरोबर 73 PO सर्व स्टेटमेंट फॉर द पिरियड नॉट कवर्ड इन अबो शो कॉज नोटीस. DRC 01 मध्ये ॲक्च्युअल शो कॉज नोटीस आहे, आणि वेअर द नोटीस हॅज बीन इश्यूड फॉर एनी पिरियड अंडर सेक्शन 73(1). 73(1) मध्ये नोटीस जी पाठवली, द प्रॉपर ऑफिसर मे सर्व स्टेटमेंट कंटेनिंग the details of tax not paid, short paid or erroneously refunded or input tax credit wrongly available utilized for such period other than, जो पिरियड कव्हर नाही आहे 73(1) मध्ये ऑन द पर्सन चार्जेबल विथ टॅक्स. जर सेम कारण असेल तर एका पिरियडसाठी नोटीस दिलेली आहे ती DRC 01 मध्ये दिली आहे, पुढच्या पिरियड करता DRC 02 मध्ये स्टेटमेंट दिलं जाईल. आता स्टेटमेंट आहे आणि शोकॉज नोटीस आहे ना, त्याला पाठवायची काय शोकॉज नोटीस आहे,
द सर्व्हिस ऑफ सच स्टेटमेंट शॅल बी डीम टू बी सर्व्हिस ऑफ नोटीस. ते स्टेटमेंट हे सर्व्हिस ऑफ नोटीसच समजलं जाईल. म्हणजे ती पण शोकॉज नोटीस आहे जी स्टेटमेंटमध्ये दिलेली आहे. पण एका पिरियडला DRT 0 मध्ये नोटीस पाठवायची आणि सिमिलर ऑफेन्स जर पुढे झाला असेल पुढच्या वर्षामध्ये तर त्याकरता काय पाठवायचं, स्टेटमेंट पाठवायचं आणि ते स्टेटमेंट हे नोटीसच समजलं जाईल. ऑन सच पर्सन अंडर सेक्शन 73(1) सब्जेक्ट टू द कंडिशन दॅट द ग्राउंड रिलीड अपॉन फॉर सच टॅक्स पिरियड other than covered 73(1) are the same as the mentioned in the earlier notice. सेम ग्राउंड आहे. ज्या कारणाकरता 73(1) मध्ये नोटीस सर्व केली आहे, पाठवली आहे, नोटीस बजावली आहे, तेच कारण जर का पुढच्या कालावधीकरता असेल तर त्या कालावधीकरता स्टेटमेंट पाठवलं जाईल आणि ते स्टेटमेंट हे 73(4) काय म्हणतो की ते समजलं जाईल की ती नोटीसच पाठवली. आता ज्या वेळेस नोटीस पाठवली जाते त्यावेळेस ती योग्य ऑफिसरने पाठवली आहे का हे टॅक्स पेअर बघतो. म्हणजे माझी चुकी आहे की नाही नंतर बघायचं. माणसाची वृत्ती काय असते की एखाद्या व्यक्ती आपल्याला बोलायचं आपण त्याच चुका काढतो. तुम्ही आम्हाला काय म्हणतात, तुम्ही काही भ्रष्टाचार केलाय का. पण राजकारणाचं बघतो तर तुमच्या भ्रष्टाचार तुम्ही बोला ना, काय तुम्ही केला की नाही केला भ्रष्टाचार, तुमच्यावर जे आरोप आहेत तुम्ही ते खोडून काढा ना. तसं योग्य अधिकाऱ्याने पाठवलं आहे का, जे त्यांनी कालावधी मेन्शन केला आहे त्या कालावधीमध्ये नोटीस काढण्याचा कालावधी असतो. बी कालावधीमध्ये काढले की नाही काढले. म्हणजे जर का स्क्रुटिनी करायची असेल, ऑडिट करायचं असेल तर कधी उठा आणि कधी मग टॅक्स करायला सांगणार आहे तुमच्याकडे टू टॅक्स भरलेला नाही 10 वर्षानंतर, असं असू नये. म्हणजे एखादा व्यक्ती ज्यावेळेस काम धंदा करतोय त्यावेळेस तो किती वर्ष लक्षात ठेवेल की मी काय केलं होतं. त्यामुळे तो कालावधी फिक्स केला आहे. टाईम लिमिट फॉर इश्यू ऑफ नोटीस 73(2) मध्ये काय केलं आहे, एक वेळ निर्धारित केलेली आहे की टाईम लिमिट काय असेल. शोकॉज नोटीस जर पाठवायची असेल तर डिमांड ऑर्डर टाईम लिमिट फॉर इश्यू ऑफ शोकॉज नोटीस टू बी इश्यूड ॲटलिस्ट 3 months प्रायर टू डिमांड. आता डिमांड कधी पाठवता येतं, डिमांड कधीपर्यंत डिमांड नोटीस पाठवायची आहे ती किती कालावधीत पाठवता येते. इथे एवढं दिलं आहे फक्त की द प्रॉपर ऑफिसर शॅल इश्यू द नोटीस अंडर सेक्शन 73(1) ॲटलिस्ट 3 months प्रायर टू द टाईम लिमिट स्पेसिफाईड इन सेक्शन 73(10) फॉर इश्युअन्स ऑफ ऑर्डर. आपल्याला बघायला लागेल की ऑर्डर जर पाठवायची असेल तर त्याचं 73(10) काय सांगतो. The proper officer shall issue the order under section 73(9) within 3 years from the due date. आता आपण शोकॉज नोटीस वाचतो, बरोबर. ऑर्डर जी काढायची आहे ती 3 वर्षामध्ये विदिन द ड्यू डेट फॉर फर्निशिंग ऑफ ॲन्युअल रिटर्न फॉर द फिनान्शियल इयर. GSTR 9ची ड्यू डेट काय होती ती बघा, तिथपासनं 3 वर्षामध्ये. आता चाललंय आपलं 23-24 चाललंय. याचं ह्या 23-24चं तुम्ही GSTR 9 कधी फाईल करणार, 31 डिसेंबर 2024ला फाईल करणार, बरोबर आहे. आता इथपासून 3 वर्ष मोजाल तर इथे आपला आता जो कालावधी येईल तो कसा येईल की हा माझा 2024चा 31 डिसेंबर आहे. मग इथे 2025, 2026, 2027, 25 1 वर्ष झालं, हे 2 झालं, हे 3 झालं, म्हणजे 31 डिसेंबर 2027 याची ऑर्डर तेव्हा घ्यायला पाहिजे ना. तर त्याच्या 3 महिने अगोदर इथे ॲटलिस्ट काय म्हटलं, ॲटलिस्ट तुम्ही 6 महिने अगोदर काढा, 1 वर्ष अगोदर काढा शोकॉज नोटीस. शोकॉज नोटीस ऑर्डर काढण्याची जी लास्ट डेट आहे ती कधीपासून मोजली जाईल तर ज्या वर्षामधला हा विषय आहे, ज्या फिनान्शियल इयरमधला हा विषय आहे त्याचा ॲन्युअल रिटर्न कधी फाईल होईल
तिथपासून 3 वर्ष जेव्हा संपतात त्या डेटच्या नंतर सेक्शन 7 मधली डिमांड ऑर्डर काढली जाऊ शकत नाही. कायदा परवानगी देत नाही. म्हणजे जर का आउटपुट टॅक्स शॉर्ट पेड नॉट पेड आहे, ITC रॉंगली अवेल्ड युटिलाइज आहे, आणि जो ITC रिफंडेड आहे तो ज्या वेळेस रिफंड घेतला तिथपासून 3 वर्ष. GSR 9 मध्ये काही येत नाही, त्याचा काही संबंध नाही त्याचा. काय रिफंड घेतला लगेच करणार आयडर स्क्रुटिनीमध्ये किंवा मग इन्स्पेक्शनमध्ये किंवा ऑडिटमध्ये, त्याला GSR 9ची डेट नाही बघायची. विदिन 3 years फ्रॉम द डेट ऑफ, हे जे वर्डिंग कसं आहे ऑर म्हटलं इथे, ऑर विदिन 3 years फ्रॉम द डेट ऑफ इरेनियस रिफंड, इथे GSR 9ची ड्यू डेट नाही. आउटपुट टॅक्सला आणि इनपुट टॅक्सला GSR 9ची ड्यू डेट पासून 3 वर्ष, आणि 3 वर्ष डेट ऑफ रिफंड कधी घेतला तिथपासून. एवढ्या कालावधीमध्ये 3 वर्ष जर संपली असतील तर नंतर मग नोटीस काढता येणार नाही. एवढ्या कालावधीमध्येच नोटीस काढायची, 3 वर्षामध्येच नोटीस काढायची, आणि नोटीस काढायची जी लास्ट डेट आहे त्याच्या मिनिमम 3 महिने अगोदर जो कॉल नोटीस काढली पाहिजे. तुला नोव्हेंबरला कळलं अरे एखाद्याचा टॅक्स शॉर्ट पेड आहे, शोकॉज नोटीस काढता येणार नाही, कारण 1 डिसेंबरला काय ऑर्डर काढायची डेट आहे, त्याच्यात 3 महिने अगोदरची डेट होते ती तुमची मिस केली तर मग त्याला शोकॉज नोटीस पाठवता येणार नाही. आता आपण बघितलं, मी खाली जास्त एक दाखवलं की पहिले काय केलं जातं, शोकॉज नोटीस पाठवण्यापूर्वी पण त्याला इंटिमेशन पाठवलं जातं DRC 01A मध्ये. ते जर पाठवलं द पर्सन चार्जेबल विथ टॅक्स मे बिफोर सर्व्हिस ऑफ नोटीस 73 म्हणजे नोटीस जाणार आहे, और ॲज द केस मे बी स्टेटमेंट 73(3) पे द अमाऊंट ऑफ टॅक्स अलॉंग विथ इंटरेस्ट पेबल देअर ऑन अंडर सेक्शन 50 ऑन द बेसिस ऑफ हिज ओन ascertainment ऑफ सच टॅक्स or the tax as ascertained by the proper officer and inform the proper officer in writing of such payment. मला नोटीस आली तर मी काय करीन, सॉरी मला इंटिमेशन आलं तर मी काय करीन, पेमेंट करेन, किंवा मला माझं कळतंय ज्यावेळेस त्यावेळेसही मी ते पेमेंट करू शकतो. आता ऑडिट चालू होतं, एक अशी केस झाली, ऑडिट चालू होतं, मी तुम्हाला ही केसचा एफर्ट लिंक पाठवली होती. एक ऑडिट चालू होतं आणि त्यात असं कधी विचारलं, हा तुम्ही ITC घेतला आहे, हे डॉक्युमेंट दाखवा, त्याचं तुमच्याकडे इनवॉइस दाखवा. त्यांच्याकडे ते इनवॉइस नव्हते, किंवा तुम्ही ह्याला पेमेंट केलं आहे, हा माल घेतला आहे, तर ते ITC तो चुकीचा घेतला गेला होता. त्यांनी त्यांच्याकडे नोंद करून ठेवली, हा ITC चुकीचा आहे. आता जसं त्यांच्या माणसाला कळलं की आपण चुकीचा ITC घेतला आहे, तर त्यांनी मग त्याच्या अकाउंट डिपार्टमेंटला सांगितलं की असं ITC चुकीचा घेतलेला आहे. मग त्याने त्यांच्या कन्सल्टन्सीशी कन्सल्ट केलं की बाबा असं ऑडिट चालू आहे, असं ते म्हणत आहेत. त्यामुळे बरोबर आहे, हे तुम्हाला रिव्हर्स करायला पाहिजे होते, त्याच्यावर तुम्हाला इंटरेस्ट पेनल्टी येणार. त्यांनी काय केलं, इमिजिएटली त्या महिन्यामध्ये GSR 3B मध्ये ते रिव्हर्स केले आणि तो टॅक्स भरला. तो टॅक्स भरला, त्यांनी रिव्हर्स करून तो टॅक्स भरला. आणि यांनी मग नंतर त्या फाइंडिंगमधनं डिमांड नोटीस, त्याला शोकॉज नोटीस दिली. त्यांनी सांगितलं भरलेत आम्ही. मग ते म्हणाले तुम्हाला पेनल्टी द्यावीच लागेल याच्याबद्दल. मग ते म्हणाले तुम्ही आम्हाला शोकॉज नोटीस देण्या अगोदरच आम्ही रिव्हर्स केलं आहे, आमचं आम्हाला कळलं आहे, तुम्ही सांगितल्यामुळे कळलं आहे का कळलं आहे, पण आम्ही प्रोसिजर कायद्याप्रमाणे प्रोसिजर केली ना. आणि त्यांनी कोर्टामध्ये सांगितलं की आम्हाला ते चुकून झालं होतं आमच्याकडनं, ते आम्ही रिव्हर्स केलेले, तर आम्हाला पेनल्टी लागू नये. असा विषय तुम्ही बघा त्यामध्ये मग पाठवलेलं लिंक. नाही मग पेनल्टी लागणार नाही. तुम्ही बघा ते आहेच, ते आहेच, ते आहेच, ते आहे, तो विषय आहेच.
कसं झालं आता त्यांनी बाकीचं डिमांड ॲक्सेप्ट केलं, ते डिमांड त्यांना ॲक्सेप्ट नाही. जे बाकीचं डिमांड आहे ते ॲक्सेप्ट केल्यामुळे त्याचा जो कालावधी आहे तो 30 दिवसाच्या पुढे गेला. आता हे म्हणत पेनल्टी द्यायला पाहिजे तुम्हाला, तुम्ही दिलं नाही. अपिलामध्ये तो विषय कधी गेला, 30 दिवसानंतर जाणार ना तो. 4 लाख डिमांड काढलं, त्याने 3 लाख भरलं, 1 लाख आम्ही घ्यायला भरू. ते त्यांचं म्हणणं की ते आम्ही रिव्हर्स केलेत. मग एवढा टॅक्स तुम्ही भरलाय, पेनल्टी द्या. ते म्हणत पेनल्टी आम्ही घ्यायला देऊ, आम्ही ते भरलंय. हां, म्हणजे इथे कसं झालं, ह्यात दिलं आहे की पे द अमाऊंट आयदर काय म्हटलंय तिकडे, हिज ओन असर्टनमेंट ऑफ टॅक्स, स्वतःहून त्यांनी भरले, और द टॅक्स ॲज असर्टेन बाय द प्रॉपर ऑफिसर. प्रॉपर ऑफिसरनी ते केलंच नाही, त्याच्या अगोदरच त्यांनी काय केलं, ते भरलं. म्हणजे आणखीन इंटरेस्ट वाढला असता त्यांचा, तो वाढू नये की हे 3 महिने ऑडिट करणार आणि मग आम्हाला कळणार, मग आपण इंटरेस्ट वाढू नये म्हणून त्यांनी इमिजिएटली रिव्हर्स करून इंटरेस्ट भरला. आता त्यांनी जर का ती 73 मध्ये नोटीस काढली असती, सोबत नोटीस काढली असती, तर त्यावेळेस त्यांना तो भरता आला असता, थोडा इंटरेस्ट थोडा वाढला असता, पण मग कोर्ट मॅटर झाला नसता, आपल्याला गेलं नसतं पेनल्टी करता. 73 मध्ये पहिलेच जर इंटिमेट केलं की पैसे भरले तर पेनल्टी येतच नाही आहे, किंवा 30 दिवसामध्ये पण पेनल्टी येत नाही, तुम्हाला माहिती आहे. पण त्यांनी तसं केलं नाही. त्यांनी जेवढं डिमांड त्यांच्यावरती लावलं, त्यात त्यांनी जे रिव्हर्स केलं त्याच्यावरती आम्हाला इंटरेस्ट भरलेला आहे, पेनल्टी आम्हाला लागत नाही. आणि ह्यांचं म्हणणं तुम्हाला पेनल्टी द्यायलाच लागेल, तुम्ही पुढे जाऊन रिव्हर्स केलं आणि वेळेत मी भरला असतो. तो पण म्हणजे त्यांचं म्हणणं, आम्ही जी नोटीस काढली 4 लाखाची, तो 4 लाख आणि इंटरेस्ट तुम्ही दिला असता, असंच करायला पाहिजे तुम्ही. त्यांचं म्हणणं असं, तुम्हाला बोलता बोलता कळलं म्हणून तुम्ही ते लगेच पैसे भरले आणि इंटरेस्ट भरला आणि आता पेनल्टी देणार नाही, असं ह्यांचं म्हणणं आहे की पेनल्टी पण पाहिजे. त्याच्यामध्ये फार गुंतागुंत नव्हती, पण तरी पण तो मॅटर केला आपण. एकदा इंटिमेट पैसे भरले, ऑलरेडी स्वइच्छेने भरले. द प्रॉपर ऑफिसर ऑन रिसिप्ट ऑफ सच इन्फॉर्मेशन shall not serve any notice under section 73(1) or as the case may be statement 73(3) in respect of the tax so paid. जो टॅक्स भरला आहे त्याविषयी मग कुठली नोटीस स्टेटमेंट काही बजावलं जाणार नाही. आणि पेनल्टी और एनी पेनल्टी पेबल अंडर द प्रोव्हिजन ऑफ द कुठल्याही प्रकारचा, एकदा का त्यांनी तो नॉट पेड टॅक्स आहे, शॉर्ट पेड टॅक्स आहे, किंवा ITC रॉंगली अवेल केला आहे, युटिलाइज केला आहे, किंवा मग इरिडियसली रिफंड केला आहे, ती अमाऊंट त्यांनी स्वतःहून जर भरली असेल तर मग त्याविषयी कुठल्याही प्रकारचं नोटीस स्टेटमेंट बजावलं जाणार नाही आणि मग कुठल्याही प्रकारचा टॅक्स, इंटरेस्ट आणि पेनल्टीची मागणी होणार नाही. मला मी मराठी रेफरन्स दिला आहे खाली तुमच्या स्टेट टॅक्समधला, हे मी महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा जो ॲक्ट आहे त्यातनं घेतलेलं आहे. संबंधित अधिकारी अशी माहिती मिळाल्यावर अशा भरलेल्या कराच्या किंवा अशा अधिनियमाच्या तरतुदी नव्हे किंवा त्याखाली केलेल्या नियमान्वये देय असलेल्या कोणत्याही शास्तीच्या रकमेच्या संबंधात पोर्ट कलम 1 अन्वये कोणतीही नोटीस किंवा यथास्थिती पोर्ट कलम 3 अन्वये विवरणपत्रक बजावणार नाही. आता जर त्यांनी अमाऊंट, जसं तुम्हाला मी केस सांगितली की त्यांनी जे रिव्हर्स केले होते ते पुढच्या काळात केले, त्यांनी नोटीस सगळ्या अमाऊंटची काढली. त्यांनी सांगितलं की आम्ही 4 लाखाला 3 लाख भरतो, कारण 1 लाख भरलेच आम्ही, म्हणजे त्यांनी पार्ट पेमेंट केलं. त्यांनी काढलेल्या नोटीसीप्रमाणे त्यांना संपूर्ण अमाऊंट मान्य नव्हती, जेवढी अमाऊंट मान्य होती तेवढी भरली. वेअर द प्रॉपर ऑफिसर इज ऑफ द ओपिनियन दॅट, प्रॉपर ऑफिसरचं मत काय, द अमाऊंट पेड अंडर सेक्शन 73(5) फॉल्स शॉर्ट ऑफ द अमाऊंट ॲक्च्युअली पेएबल, शॉर्ट पे केली, he shall proceed to issue the notice as provided or in section 73(1) in respect of such amount which falls short of the amount actually payable. म्हणजे पोर्ट कलम 5 अन्वये भरलेली रक्कम प्रत्यक्षात देय असलेल्या रकमेपेक्षा कमी भरली असल्याचे अधिकाऱ्याच्या लक्ष मत बनले असेल
त्या बाबतीत प्रत्यक्षात देय असलेल्या रकमेपेक्षा जेवढी रक्कम कमी असेल भरलेली असेल तेवढ्याच रकमेच्या संदर्भात कोड कलम 1 मध्ये तरतूदीप्रमाणे नोटीस काढण्याची कार्यवाही सुरू राहील. परत त्याला नोटीस पाठवतात की एक तुम्ही बाकी आहे ते तुम्ही द्या. एवढी अमाऊंट दिली तेवढी अमाऊंट 4 लाखांना 3 लाख कमी झाले आणि बाकी जी अमाऊंट आहे ती त्याला द्यायलाच लागेल. त्याप्रमाणे ती कारवाई पुढे कंटिन्यू राहील. 71 ची कारवाई पुढे कंटिन्यू राहील. देय रकमे संदर्भात इफ टॅक्स आणि इंटरेस्ट इज पेड विदिन 30 days, नोटीस बजावल्यानंतर 30 दिवसामध्ये टॅक्स पे नोटीस किंवा स्टेटमेंट. 73(1) मध्ये काय नोटीस आहे आणि 73(1) मध्ये स्टेटमेंट आहे. वेर एनी पर्सन चार्जेबल विथ टॅक्स अंडर सेक्शन 73(1) और सेक्शन 73(3) pay the said amount along with interest payable under section 50 within 30 days of issue of show cause notice, no penalty shall be payable and all proceedings in respect of the said notice shall be deemed to be concluded. जर 30 दिवसामध्ये त्यांनी टॅक्स आणि इंटरेस्ट याचा भरणा केला 30 दिवसामध्ये तर कुठली पेनल्टी लावली जाणार नाही. देय असणार नाही कुठल्याही प्रकारची पेनल्टी, कोणतीही शास्ती देय असणार नाही आणि उक्त नोटिशीच्या संबंधातील सर्व कार्यवाही समाप्त झाली असे मानण्यात येईल. कधी आपण पे करायची आहे कारणे दाखवा नोटीस काढण्यात आल्याच्या दिनांकापासून 30 दिवसाच्या आत कलम 50 अन्वये देय असलेल्या व्याजासह कराची रक्कम भरील. त्या बाबतीत कोणतीही शास्ती कुठलीच पेनल्टी त्याला लागणार नाही आणि सर्व कारवाई समाप्त झाली असं मानण्यात येईल. जर त्यांनी 30 दिवसामध्ये पेमेंट नाही केलं मग ऑर्डर येईल adjudication order. The proper officer shall, after considering the representation, if any, made by person chargeable with tax, determine the amount of tax, interest and a penalty equivalent to 10%, either काय 10% of tax किंवा 10,000, whichever is higher, due from such person and issue an order. Due from such person and issue an order. ओके. जर 30 दिवस होऊन गेले कर आकारणी योग्य व्यक्तीकडून करण्यात आलेले अभिवेदन म्हणजे रिप्रेझेंटेशन कोणतेही असल्यास विचारात घेतल्यानंतर अशा व्यक्तीकडून देय असलेल्या कराची रक्कम आणि व्याज आणि त्या कराच्या रकमेच्या 10% इतकी किंवा 10,000 रुपये यापैकी जी अधिक असेल तेवढी पेनल्टी निश्चित करील आणि तसा आदेश काढेल. मधला वाचतो 73(10) penalty payable if assessed tax not paid within 30 days from the due date. Notwithstanding anything contained in section 73(3), 73(6) आणि 73(8), penalty payable under section 73(9) आता वाचला ना आपण, shall be payable where any amount of sale versus tax or any amount collected as tax not paid within a period of 30 days from the due date of payment of such tax. मध्ये काय होता टाइम लिमिट, बरोबर आहे. हा जो टाइम लिमिट दिलेला आहे 3 वर्ष, 17-18 टाइम लिमिट दिला 3 वर्ष. 17-18चा काय होतं की 5 आणि 7 ही त्यांनी ज्या 2 ग्रुप पाडले होते टॅक्स पेअरचे, एकाला 5 तारीख दिली एकाला 7 तारीख दिली फेब्रुवारीची 2020ला. तेव्हा काय झाला JSR 9 फाईल झाला. नोटिफिकेशन काढलं त्यांनी, या नोटिफिकेशनमध्ये एक्सटेन्शन दिलं 3 महिन्याचा पिरियड संपतोय आणि डिपार्टमेंटचं काय झालं जे काय स्क्रुटिनी करायची आहे
इन्स्पेक्शन करायचं आहे, ऑडिट करायचं आहे, हे संपतच नव्हतं त्यांचं. 3 वर्षाचा कालावधी संपत आला होता. GSTR 9 फाईल केला त्यानंतर ती संपत आली होती, तर त्यांनी नोटिफिकेशन काढून ती डेट एक्सटेंड केली. टाइम लिमिट फॉर इश्युअन्स ऑफ ऑर्डर. ऑर्डरची डेट गव्हर्नमेंटकडे पॉवर आहे की ते एक्सटेंड करू शकतात, वाढवू शकतात. 3 वर्ष नाही, आम्हाला आणखीन 6 महिने पाहिजे, आणखीन वर्ष पाहिजे, तर वाढवू शकतात. 17-18ची वाढवली, ती 31 डिसेंबर 2023 पर्यंत 17-18चं ॲज्युडिकेशन ऑर्डर काढता येत होती. आता 17-18 संपला विषय. 18-19 आहे का संपला आहे? आता पहिले 31 मार्च 2024 पर्यंत होतं, मग त्याला पण एक्सटेन्शन देऊन 30 एप्रिल 2024 केलं. म्हणजे ह्याला आता 30 एप्रिल 2024 आहे. 3 महिने अगोदर काय केलं म्हणजे नोटीस पाठवली पाहिजे. म्हणजे जानेवारी महिना संपला, म्हणजे 18-19 पण काय आता संपलेलं. आता 19-20 31 ऑगस्ट आहे. किती आहे? 31 ऑगस्ट. कशाप्रमाणे? डेट एक्सटेंड केल्याप्रमाणे. मी नोटिफिकेशन नंबर दिले तिकडे, त्या नोटिफिकेशनमध्ये तुम्हाला मिळेल की डेट काय केलेली आहे. म्हणजे आता जर 19-20चं काही कारवाई करायची असेल तर त्याची ऑर्डर काढण्याची डेट 31 मार्च 2024 आहे. ठीक आहे, सॉरी 31 काय ऑगस्ट 2024 आहे. म्हणजे ऑगस्टच्या अगोदर 3 महिने. हां कळलं. 19 दिवसाचं काम मे नंतर संपेल. हा जो 73-11 यात काय दिलंय की शॅल बी पेबल वेअर एनी अमाऊंट ऑफ सेल पासेस टॅक्स. आता टॅक्स भरला जातो, तो काय डिपार्टमेंट गव्हर्नमेंटचा अधिकारी गव्हर्नमेंटकडनं कुठल्याही प्रकारचं तुम्हाला एवढा टॅक्स भरायला येतो असं काय पाठवलं जात नाही. काही स्टेटमेंट किंवा अशा प्रकारचं काही येत नाही. टॅक्स पेअरनी स्वतःहून काय करायचं आहे, आउटपुट टॅक्स कॅल्क्युलेट करायचा आहे नियमानुसार, तरतुदीनुसार. ITC अवेल करायचं आहे, एव्हिलाइज करायचं आहे नियमानुसार, तरतुदीनुसार, आणि त्याप्रमाणे टॅक्स भरायचा आहे. असा कुठला सेल पासेस टॅक्स आहे जर तो नॉट पेड विदिन द पिरियड ऑफ 30 days, any amount collected as tax not paid within a period of 30 days from the due date of payment of such tax. आता ह्यात काय म्हटलंय, काही म्हटलेलं असतं पेनल्टी 10% आणि जो टॅक्स पेबल आहे आता ह्यातनं काय झालं की GSTR क्रेडिट टॅक्स भरला जातो. तो जर 30 दिवसात नाही भरला मग त्याला सेक्शन 73 11 लागेल का, अशा प्रकारे विचारले. मग याच्यावरती एक सर्क्युलर आहे, वेदर पेनल्टी इन अकॉर्डन्स विथ सेक्शन 73(11) of the CGST Act should be levied in case where the return in form GSTR 3B has been filed after the due date of filing such return. जी अमाऊंट पेबल होती ती 30 दिवसामध्ये नाही भरली तर त्यांनी 10,000 पेनल्टी आणखी 10% विचेवरील हायर सांगितले ना, ते लागू होईल का असा प्रश्न आहे. ह्याला सर्क्युलर नंबर 76/50/2018 31/12/2018. तर ह्याचं क्लॅरिफिकेशन असं आहे की ॲज पर द प्रोविजन ऑफ सेक्शन 73(11) ऑफ द CGST Act, penalty is payable in case sale purchase tax or any amount collected as tax not paid within a period of 30 days from the due date of payment of such tax. बरोबर आहे. आता एखाद्या व्यक्तीमध्ये रिबीट पण नाही भरले याप्रमाणे, म्हणून तर मी विचारतोय रिबीट पण नाही भरले 30 दिवसामध्ये जी अमाऊंट पेबल होती ती. इट मे बी नोटेड दॅट
Wherein it may be noted that show cause notice is required to be issued to a person where it appears to the proper officer that any tax proper officer लक्षात आल्यानंतर ती show cause notice काढली पाहिजे. Not paid or short paid or erroneously refunded or where inputter's paid has been wrongly availed. जे 73(1) जे काही सांगितलं गेलं त्याप्रमाणे ती नोटीस पहिले इश्यू झाली पाहिजे. ती नोटीस इश्यू होईल त्यानंतरच द प्रोव्हिजन जी तरतूद 73(11) आहे कॅन बी इनवोक ओनली वेन 73(11) तेव्हाच येईल, तेव्हाच इनवोक होईल, त्याचा प्रभाव तेव्हाच येईल जेव्हा 73(1) दिले. द प्रोव्हिजन ऑफ सेक्शन 73 आर जनरली नॉट इनवोक इन केस ऑफ डिलेड फायलिंग ऑफ रिटर्न. जर फायलिंग डिले केलं तर त्याकरता काही 73(1) बनवलेली नाही आहे. Tax along with applicable interest and already been paid but after the due date for payment of such tax. तिथे गव्हर्नमेंटला अपेक्षित नाही पेनल्टी घेणं, तिकडे ते टॅक्स आणि उशिरा घेऊन इंटरेस्ट मागतील तो त्यांनी द्यायचं आहे. इट इज अकॉर्डिंगली क्लॅरिफाईड दॅट पेनल्टी अंडर प्रोव्हिजन ऑफ सेक्शन 73(11) इज नॉट पेएबल इन सच केसेस. पण उशिरा जर त्यांनी एखादी ऑब्लिगेशन उशिरा केलं तर इंटरेस्ट लागतो, ठीक आहे, मग पेनल्टी पण लावायची नंतर काय करायचं, 73(11) लागणार नाही. तर इट इज फर्दर क्लॅरिफाईड दॅट सिन्स द टॅक्स हॅज बीन पेड लेट इन कॉन्ट्राव्हेन्शन ऑफ द प्रोव्हिजन ऑफ CGST ॲक्ट. ड्यू डेटच्या पुढे भरला म्हणजे त्याने काय केलं, तरतुदीचं उल्लंघन केलं तर जनरल पेनल्टी अंडर सेक्शन 125 ऑफ द CGST ॲक्ट मे बी इम्पोज, मे बी म्हणजे जर का लावायची असेल तर PO लावू शकतो फॉलोविंग द ड्यू प्रोसेस ऑफ लॉ. मग 125 पण नोटीस पाठवायला लागेल की तुम्ही उशिरा रिटर्न फाईल केलं आहे, मग तुम्हाला आम्हाला पेनल्टी लावायची. आता पुढे एक्सप्लेनेशन आहे. द एक्सप्रेशन ऑल प्रोसिडिंग्स इन रिस्पेक्ट ऑफ द सेट नोटीस शॅल नॉट इन्क्लूड प्रोसिडिंग्स अंडर सेक्शन 132. आता सेक्शन 132 मध्ये काय की जी अमाऊंट आहे, अमाऊंट इन्व्हॉल्व आहे जी ती मोठी असेल, अमाऊंट टॅक्स जे काय देय म्हणून टॅक्स काढलेला आहे ती अमाऊंट जर मोठी असेल तर त्याच्यावरती आर्थिक दंड तर होतोच, प्लस त्याला कैदी पण होते. ती 132 मध्ये म्हणजे ती नोटीस काढली आहे की तुम्हाला एक सर्टन अमाऊंट द्यायची आहे, मग ती अमाऊंट जर का 5 करोडच्या पुढे आहे, मोठी अमाऊंट आहे, तर मग त्यामध्ये 132ची पण कारवाई होईल. आणि जर त्याने अमाऊंट पे केली तर ऑल प्रोसिडिंग्स जेव्हा म्हटलं आहे की संपल्या, सगळ्या कारवाई संपली, शॅल नॉट इन्क्लूड प्रोसिडिंग्स 132ची नाही, ती वेगळी चालेल. आता काय केलं जाते, टॅक्स शॉर्ट पेड आहे, नॉट पेड आहे, दुसरं ITC रॉंगली अवेल्ड आहे, ITC रॉंगली युटिलाइज आहे किंवा एरियसली रिफंडेड आहे. याच्याकरता सेक्शन 122 मध्ये कारवाई केलीच आहे, 132 मध्ये पण कारवाई करणार का, म्हणजे एकाच गुन्ह्याखाली 2 सेक्शनमध्ये कारवाई होऊ शकते का, प्रश्न कळला माझा काय.